साजरा करीत आहोत. मुंबई येथील एक आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था आहे जेट फाउंडेशन नावाची, विलेज टू ग्लोबल घेऊन काम करणारी ही संस्था, आणि तिथं जगातल्या 180 देशामध्ये या संस्थेचं कार्य चालतं. या संस्थेच्या संयुक्त विद्यमानं 3 वर्ष आपण डिजिटल डिटॉक्सच्या अनुषंगानं प्रबोधनाचं काम मोठ्या स्वरूपात करत आहोत. या ठिकाणी मंचावर आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर प्रमोद परदेशी सर, गणित विभाग सायन्स विभाग प्रमुख उस्माई सर, स्वप्नील मस्के सर, राम काळे सर, विभाग प्रमुख आहेत सर्व शिक्षक शिक्षिका, सर्वात महत्त्वाचं तुम्ही सर्व लाडके विद्यार्थी बंधू आणि भगिनी. खरं तर अन्न, वस्त्र आणि निवारा या आपल्या मूलभूत गरजा, परंतु काळानुरूप गरजांमध्ये भर पडत आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अत्यंत क्रांतिकारक अशा टप्प्यावर आलो, आणि विज्ञानानं एक महान देणगी आपल्या हातात दिली, ती म्हणजे आपल्या हातामध्ये आलेला मोबाईल. एकेकाळी स्वप्नवत वाटणारी ही वस्तू आज खेळण्यासाठी आपल्या हातामध्ये आलेली आहे. ती निर्माण करण्यामागचा हेतू, तिचा वापर करण्यामागचे उद्देश हे अत्यंत उदात्त आणि व्यापक असेल, ज्यामधून माणसं एकमेकाशी साधली झाली, त्यांचा वैचारिक, मानसिक, बौद्धिक असा सर्वांगीण विकास व्हावा, आणि ग्लोबल टू लोकल, लोकल टू ग्लोबल असे नातं तयार व्हावं. हे सगळं करण्यामध्ये ही यंत्रणा यशस्वी झाली. परंतु ज्यावेळी यंत्राचं राक्षसात रूपांतर होतं, त्यावेळी त्याचं विध्वंसक रूप जे असतं ते मानवी संस्कृतीच्या विनाशाला कारणीभूत होतं. हा जगाचा इतिहास. अणुशक्तीचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञानं खूप उदात्त हेतून तो शोध लावला. या अणुशक्तीनं ज्यावेळी दुसऱ्या महायुद्धामध्ये लाखो लोकांचे प्राण गेले, हजारो पिढ्यांचं शारीरिक अपंगत्व त्यांना आलं, त्यावेळी विज्ञानाचं पुन्हा एकदा शापामध्ये रूपांतर होते असं वाटतं. तशीच एक परिस्थिती आजच्या काळामध्ये मोबाईल कल्चरच्या संदर्भात निर्माण झाली. मोबाईल ही आता मूलभूत गरज झालेली आहे, ती आपण टाळू शकत नाही, हे सत्यच आहे. पण या मोबाईलनं आपल्या मनाचा आणि मेंदूचा असा काही ताबा घेतला आहे, त्या बाबतीत आपल्याला किमान आता डिटॉक्स त्वचेवर होण्याची गरज आहे. जसं शरीराच्या शुद्धीसाठी शरीराला डिटॉक्स करावं लागतं, तेव्हा शरीर निरोगी राहायला मदत होते. तसं मन आणि मेंदूला डिटॉक्स करायचं असेल तर अशा या यंत्रणांच्या अति आहारी केलेल्याने किमान आपण रोज नव्हे, कायमचं नव्हे, कधीतरी किमान त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहोत. काही काळापुरतं का होईना आपण मन शांतीसाठी त्याची बाजूला पडणं आवश्यक आहे. हे सांगण्याची आता गरज निर्माण. हे फाउंडेशनच्या माध्यमातून जगातील आज मोहीम राबवली जाते आहे, आणि रशियासारख्या देशामध्ये 18 वर्षाखालील मुलांना आता मोबाईल वापरायला बंदी घातली गेली. त्याच वेळी नेपाळसारख्या देशात ज्यावेळी हा प्रयोग केला गेला, तेव्हा युवा पिढीनं तिथं युद्धोत्सक अशा पद्धतीनं आंदोलन केलं. या 2 कॉन्ट्रोवर्सी पाहत अशा जगात आज केवळ मोबाईलवर जास्त वेळ जर एखादा मुलगा असेल तर आई जरी बोलली, शिक्षक जरी बोलले तरी त्याला प्रचंड राग येतो. म्हणजे प्रचंड रागाचं एक कारण आता मोबाईल ठरायला. मित्रांनो, मोबाईल ही गरजेची जशी गोष्ट आहे, तशीच अत्यावश्यक असेल तरच त्याचा आपण यथोचित आणि यथायोग्य जर वापर केला तर ती विनायक सिद्ध आहे. आणि मग त्या दृष्टीनं आज जागतिक पातळीवर डिटॉक्स करण्याच्या अनुषंगानं
डिजिटल डिटॉक्सच्या संदर्भामध्ये जनजागृतीचा एक भाग म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। या निमित्तानं आपल्या सर्वांना एक आव्हान करू इच्छितो। खरं तर हे आव्हान करण्यापूर्वी 3-4 दिवसापूर्वी फेसबुकवर एक छोटीशी क्लिप पाहिली। उद्याच्या काळामध्ये जन्माला येणाऱ्या पिढ्या कशा जन्माला येतील, थोडी विनोदी क्लिप होती, परंतु रस्त्यानं माणसं चाललेली आहेत, सगळे उघड आल्यासारखे वागलेले आहेत, त्यांचे हात असे खाली असे असे आहेत, हातात मोबाईल नाही पण चालण्याची स्टाईल सुद्धा त्यांची तशी झालेली आहे। मोबाईलवर आपण जसं वापरून मोबाईल खेळत असतो तशी पिढी जन्माला येण्याची भविष्य काळात शक्यता आहे। आणि रस्त्यावर आपल्याला चालणारे सगळे तसेच पाहिलं समोर कोण आहे काय आहे कुणाला कोणाचं भान नाही, जो तो कसा चालतोय, हात वाकडे झालेली, मान वाकडी झालेली, अशी पिढी जन्माला येते की काय असं वाटायला लागलेलं आहे। इतकं आपण मोबाईलच्या भयानक आहारी गेलेलो आहोत। आणि उद्याचा काळ त्यामुळे आपल्याला माफ करणार, किमान आपण काही काळापुरतो काही क्षणापुरतो त्याच्यातून किमान बाजूला झालं पाहिजे। परवा एका मुलीचा मोबाईल चोरी गेल्याचं CCTV मध्ये चेक करण्यासाठी विनंती करायला ती माझ्याकडे आहे। मी म्हटलं बाळा, परीक्षेच्या काळात तरी किमान वर्गामध्ये मोबाईल वापरायचा नाही असा बंधन आहे, नियम आहे, दंड आहे आणि सूचना आहे, तरी तू मोबाईल घेऊन का कॉलेजला आली? का त्याच्याशिवाय करमत नव्हतं का? आली तर आता ती जबाबदारी आमची आहे का तुझा मोबाईल सांभाळायची? तू रडायला लागली कसा? 15-20 हजाराचा काहीतरी मोबाईल असेल, शेवटी आई वडिलांचं ते नुकसान। प्रश्न असा आहे की पेपरसाठी मोबाईल वापरायचा नाही एवढं पोटतिडकीनं सांगून आणि त्याचा कडक नियम असताना सुद्धा तो मोबाईल आणण्याचा मोह आम्हाला का होतो मला कळत। किती आपण त्याच्या आहारी गेलोय हे त्याचं उत्तम उदाहरण आहे। मित्रांनो, तुमचं हे उभरतं वय आहे, घडण्याचं वय आहे, मोबाईल वापरू नका असं मी म्हणणार नाही, पण किमान आपण त्याच्यावर डिटॉक्स होण्याचा प्रयत्न करूया। त्याच्यावर काय पाहिलं पाहिजे, काय नाही पाहिजे त्याचं भान आपण ठेवलं पाहिजे। नको आपण ते पाहतो, हवं ते सोडून देतो आणि त्याच्यामुळे आपलंच नुकसान। म्हणून मी या निमित्तानं आपल्या सर्वांना परत एक आव्हान करेन आणि या प्रतिज्ञेमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण सर्वजण एक शपथ घेणार आहोत, प्रतिज्ञा घेणारच आहोत। तत्पूर्वी आपल्या महाविद्यालयाने स्लोगन तयार केले, त्याचा उल्लेख करत असताना मी मुद्दाम सरांनी आता जे म्हटलंय की 3 वर्ष आपण ही मोहीम घेतली आहे, त्याची योग्य नोंद जे फाउंडेशनला प्रत्येक वेळी घेतली। याही वर्षी 6 जानेवारीला मुंबईला मंत्रालयामध्ये आपल्या महाविद्यालयाचा महाविद्यालयातल्या ज्या विद्यार्थ्यांनी किंवा विद्यार्थ्यांनी या मोहिमेत भाग घेतलेला आहे त्या सगळ्यांचा फार मोठा सन्मान मुंबईच्या मंत्रालयाच्या दालनामध्ये होणार आहे। आपले प्रतिनिधी प्राध्यापक आणि ते मुलं त्यासाठी तिथे जाणार आहे। इंटरनॅशनल स्तरावर आपल्या महाविद्यालयाची जत्रा या निमित्तानं सुद्धा जाते। त्याचा एक छोटासा भाग म्हणून आपण आज या निमित्ताने प्रतिज्ञा घेऊयात। तत्पूर्वी आपल्या महाविद्यालयानं तयार केलेलं एक स्लोगन आहे, स्लोगन सगळ्यांना पाठ आहे, सगळ्यांनी ती उद्घोषणा द्यायची आहे यांना आणि प्रतिज्ञा त्यानंतर मस्के सर प्रतिज्ञा म्हणतील, उभं राहून प्रतिज्ञा होईल आणि पुढील आपलं कामकाज सुरू राहील। बरोबर? सगळ्यांनी माझ्या मागं पुढच्या लाईन्स म्हणायच्या आहेत। नको स्मार्टफोन, नको सोशल मीडिया, नको स्मार्टफोन, नको सोशल मीडिया, नको स्मार्टफोन, नको सोशल मीडिया। पुन्हा यातून लक्षात घ्या, पुस्तकाची मैत्री केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही। परत 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 एकदा तुम्हाला सांगतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय